आई बाबा, आज तुमच्यामुळे पहिल्यांदा माझ्या हातून सत्यनारायणची पूजा झाली. म्हणजे लहानपणापासूनच ना मला या पूजेबद्दल एक क्युरिओसिटी होती. ही पूजा, हा प्रसादाचा शिरा, हे सगळं मला लहानपणापासून एक्सपिरियन्स करायचं होतं. पण आज फायनली तुम्हा सगळ्यांमुळे मला हे सगळं एक्सपिरियन्स करायला मिळालं. म्हणजे जयंत, हा तुझा पूजेचा जो पहिला अनुभव होता तो तुला आवडला ना? ऑफकोर्स आवडलं बाबा, खूप आवडलं. उत्तम. काय पण कौतुक आहे. पूजा आवडायला याचं काय जाते. इथे आमच्या खिशाला कात्री लागते ते दिसत नाही कोणाला. फक्त एक रिक्वेस्ट होती. बोला ना जावई बापू. तो प्रसादाचा शिरा मला थोडा घरी घेऊन जायला मिळाला असता तर. अगं बाई, का आवडला का तुला? खूप आवडला, म्हणूनच तर विचारतोय. वीणा वहिनीनेच केलाय. प्रसादाचा शिरा म्हणजे तिची स्पेशालिटी. अगदी खरंय. पण या प्रसादाच्या शिराची एक गंमत आहे. हा शिरा एरवी बनवला ना तर असा नाही हा लागत. पण पूजेच्या दिवशी प्रसादाचा शिरा म्हणून हाच शिरा कमाल लागतो बघा. नाही का हो? अगदी बरोबर बोललीस लक्ष्मी. वीणा, आठवणीने डब्बा भरून शिरा द्या. थँक्यू आई. ॲक्च्युली मला विचारायला थोडं ऑकवर्ड वाटत होतं. काय वाटत होतं? आजी, ऑकवर्ड म्हणजे अवघडल्यासारखं वाटत होतं. असं होय? अरे त्यात काय अवघडल्यासारखं वाटायचंय. आमची मंगल बघ, तिला हवा असेल ना शिरा तर ती यायच्या आधी फोन करते आणि सांगते मला इतक्या इतक्या किलोचा शिरा पाहिजे, आणि न विचारता सरळ डब्यात भरून घेऊनही जाते. असं असावं माणसाने. निर्लज्जम सदा सुखी. आजी, अगं सगळे मंगल सारखे नसतात. अरे हो, मंगलताई का नाही आल्या? नाही, सानवी साधवीची आता युनिट टेस्ट चालू आहे ना, त्यामुळे नाही आली. हो, त्या नसल्यावर अगदी चुकल्यासारखं वाटतं. बरं, त्यांच्या गिफ्टचं काय? त्याचं टेन्शन घेऊ नको तू. ती तिच्या नसलेल्या गोष्टी पण इथून घेऊन जाते. त्यामुळे त्यांच्या युनिट टेस्ट संपल्या ना की पहिली येईल आणि सगळं घेऊन जाईल. संतोष. अरे अरे वेंकी, आज तुझी जी काही दगदग सुरू आहे ना, सकाळी अहो पूजेला सगळी मदत केली त्याने, मग कामावर जावं लागलं. बरं त्यांनी तुला लवकर पाठवलं. परत जायचंय कामावर. वीणा, त्याला प्रसाद दे आणि जेवायला वाट. काय? हो आता काय? दादा काय बोलतायत? जयंत, व्यंकीचं असं म्हणणं आहे की याला लक्ष्मीला काहीतरी द्यायचंय. ओह, काय? अरे सुखी रा बाळा. हे तुझा पगार झाला? अहो, किती गुणी आहेस तू. मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. हे तुझ्या कष्टाचे पैसे आहेत. तू ठेव. मी ठेवू पैसे? बस रे आता व्यंकी, आता रडवू नको सगळ्यांना. पगार किती झाले तू सांग. 2000. वा वा, उत्तम सुरुवात आहे. करे असू दे. व्यंकी, ही तुझ्या कष्टाची पहिली कमाई.
तू तुझ्या पायावर उभा राहिलास. मला खूप अभिमान आहे तुझा. व्यंकी दादा, खरंच आम्हाला खूप छान वाटतंय. हो दादा, आणि तू आधीपासूनच माझा हिरो होतास, पण आता तू सुपर हिरो झालायस. जानकी भाऊजी, मला ना तुमच्यासाठी खरंच खूप छान वाटतंय. तुम्हाला तुमच्या कामासाठी खूप शुभेच्छा. त्याच्या एवढेसे पैसे मिळाल्याचा काय आनंद होतोय सगळ्यांना. अरे इतकी वर्ष मरमर कष्ट करून मी पैसे देतोय घरात, त्याचं कोणाला काहीच नाही, आणि याच्या एवढ्याशा रुपयांचं कौतुक. माझ्यासाठी आणलेस ना? हा, आता अर्धे तुझे अर्धे माझे. आता तू माझं ऐकलं नाही ना तर मी चिडेन. हा, गपचूप ठेवायचे पैसे. वा, लागतील तुला, बाहेर असतोस ना तू. दादा, ती बघ काय म्हणते. आई बरोबर म्हणते, तू ठेव थोडे पैसे, तुला खर्चाला लागतील बाहेर. ह्याच्याकडे कुठे आहेत पैसे? अरे 10 रुपये पुरतात का रे? हा, वेडा, ठेव गपचूप ते पैसे. आता व्यंकी भाऊजींना टोमणे मारायचे नाहीत. आता कमवायला लागलेत तेही. अगं मी बोललो ना म्हणूनच कमवायला तरी लागलाय. सगळे बाकीचे कौतुक करत बसले असते ना तर आतापर्यंत जसा भांडगुळासारखा होता तसाच राहिला असता. माझ्यामुळे कमवायला लागलाय. काय कमवायला लागलाय? आधी वाटेल ते बोलायचं, आणि आता भाऊजींनी कष्ट केले त्याचं श्रेय स्वतःच घ्यायचं. व्यंकी, व्यंकी, मला नको बाबा. हे तुझ्या कष्टाचे पैसे. हा, हे ठेव तुझ्याकडे. इतके लाड करतो साजीचे. माझ्या या कुणी नातवाला नजर नको लागू दे कोणाची. सुखी राहा बाळा. वेंकी तुमच्या घरचा लाडका मुलगा दिसतोय. खूप काळजी घेता तुम्ही त्याची. हो, अरे व्यंकी आमचा सगळ्यांचा खूप लाडका आहे. खूप प्रेम करतो आम्ही त्याच्यावर. खरं सांगू का, त्याची आमची भेट झाली ही देवाचीच कृपा आहे. भेट झाली म्हणजे? म्हणजे व्यंकी लक्ष्मीच्या पोटी जन्माला आलेला नाहीये. आम्ही दत्तक घेतले त्याला. व्यंकीच्या जन्मानंतर त्याचे आई वडील लगेच वारले. त्याच्या मामांनी त्याला अनाथाश्रमात सोडलं. जयंत, आमच्या लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष लक्ष्मीला मूल होत नव्हतं, म्हणून आम्ही मूल दत्तक घ्यायचा निर्णय घेतला. व्यंकी आमच्या घरी आला आणि आमचं नशीबच पालटलं. घराचं गोकुळ झालं. खरंच व्यंकी आमच्याकरता खूप लकी आहे. वेंकी ऑर्फनेज मधून आलाय. कुठल्या? अरे जयंत, तू जिथे होतास ना त्याच. जयंत खूप चांगला मुलगा आहे. इथं असताना कधी कोणाशी भांडला नाही, मारामारी नाही, एकदम समजूतदार आणि शांत. सर,
काका आमच्या संचालकांना तुम्ही जसं सांगितलं होतं तसंच श्रीनिवास दळवींना सांगितलेलं आहे. गुड. नाहीतर मला वाटलं तुमच्या संचालकांच्या आतला खरेपणा जागा झाला आणि त्यांनी तोंड उघडलं की काय. पण आय एम हॅपी की तसं काही नाही झालं. शेवटी तुमचं ह्या मुलांवर प्रेम आहेच की. आणि हा तुमच्या संचालकांना असंच तोंड बंद ठेवायला सांगा, नाहीतर चॉकलेट घेणार? मग घ्या की. बाय किड्स. ह्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. जयंत, एक गोष्ट सांगू. अरे तुझं आणि जान्हवीचं जेव्हा लग्न ठरलं ना, तेव्हा मी तुझ्या चौकशीसाठी अनाथाश्रमात गेलो होतो. तिथे मला कळलं की तू आणि वेंकी एकाच ठिकाणी होतात. म्हणजे बघा ना, किती आश्चर्याची गोष्ट आहे ना. आम्ही एकाच ठिकाणी असलो तरी आमची भेट कधीच झाली नाही. अरे तेव्हा तुम्ही एकमेकांना भेटला असलात ना जयंत, तरी ओळखणार कसे? कारण वेंकी जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा तो खूप लहान होता. वेंकीचं खरं नाव काय? तुम्ही त्याला वेंकी म्हणता म्हणजेच व्यंकटेश असेल ना? नाही, अरे व्यंकटेश हे त्याचं खरं नाव नाहीये. त्याचं खरं नाव आहे अर्जुन. अहो जरा आत येता का? हा आलो ग जयंत, मी जरा आलो. तेव्हा मी तुझ्या चौकशीसाठी अनाथाश्रमात गेलो होतो. तिथे मला कळलं की तू आणि वेंकी एकाच ठिकाणी होतात. अरे व्यंकटेश हे त्याचं खरं नाव नाहीये. त्याचं खरं नाव आहे अर्जुन. अर्जुन! जयंत! जयंत, काय रे इथे का बसलायस तू? जयंत, काय झालंय तुला? एवढा घाम का आलाय? बरं वाटत नाहीये का? जान्हवी, आम ओके. मी ठीक आहे. मग मी आत्ताच खूप जेवलोय ना, हेवी फील होत आहे. काही काय जयंत,
अरे घरातले किती आग्रह करत होते तुला, पण तू काही खातच नव्हतास. तेवढ्यानेच खूप खाल्ल्यासारखं वाटतं. जयंत, तुला माझी फॅमिली खूप आवडते ना? माझी की आपली? सॉरी, आपली फॅमिली. हो जानू, मला आपली फॅमिली खूप आवडते. आणि हे गेट टुगेदर, पूजा, हे सगळं मी खूप एन्जॉय करतोय. थँक्यू जयंत. तुला माहिती आहे, मला ना कायम असं वाटायचं, म्हणजे माझं माझ्या फॅमिलीवर जेवढं प्रेम आहे ना, तेवढंच प्रेम लग्नानंतर माझ्या नवऱ्याचंही माझ्या फॅमिलीवर असावं. आणि नकळतपणे तू माझी ही विश सुद्धा पूर्ण केली आहेस. अच्छा, तू ना असं खूप क्यूट आहेस. हो का? मग बहुतेक आता मी तुला सांगेन ना, त्यानं तुझं मत बदलेल. असं काय सांगणार आहेस तू? जानू, हे बघ, तू प्लीज रागवू नकोस. मी काय सांगतोय ते शांतपणे ऐक. जयंत, काही सिरियस गोष्ट आहे का? मला खूप टेन्शन येत आहे. रिलॅक्स रिलॅक्स शान्वी. फर्स्ट ऑफ ऑल आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे ना तुझं मूड ऑफ होणार आहे. जयंत, सांग ना पटकन, काय झालंय नक्की? जान्हवी, उद्या ना माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि काही झालं ना तरी मला ती अटेंड करावीच लागणार आहे. त्यामुळे आपण आजच निघूया ना. काय? आय एम रिअली सॉरी जान्हवी. जयंत, मला अजून 1-2 दिवस थांबायचं होतं रे इथे. आपण उद्या सकाळी निघालो तर नाही चालणार का? नाही जान्हवी, हे बघ, मला आधी जाऊन प्रिपरेशन करावं लागेल ना. आय एम सॉरी. हे बघ, मला आधी असं वाटलेलं की मी तुला इथे सोडून मी एकटाच पुढे जाईन. पण एक खरं सांगू, मला खूप कमी दिवसात तुझी सवय झाली. लोक, आय नो, मी त्या घरात आत्तापर्यंत एकटाच राहायचो, तेव्हा मला असं काहीच वाटायचं नाही. पण जानू, तू आल्यानंतर ना मला खूप सिक्युअर वाटते. आणि आता परत तू 2 दिवस नसशील ना तर ते घर मला खूप खायला उठेल. जयंत, हो जान्हवी, मला खरंच तुझी खूप सवय झाली आहे. तू आसपास असतेस ना तेव्हा मला सेफ वाटतं. असं वाटतं की आपल्या हक्काचं या जगात कोणीतरी आहे. एनिवे, मी पण काय बोलतोय, तू एक काम कर, मी पुढे होतो, तू 2 दिवसानंतर ये. इट्स ओके. नाही जयंत, तू तिथे एकटं असताना मला इथे नाही राहणार. मी येते तुझ्यासोबत. फक्त हे सगळं ताई आणि आईला सांगते. थँक्यू 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 सो मच जानू. तू मला खरंच खूप समजून घेतेस. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आलेच मी. थँक्यू जानवी. तू मला खरंच खूप समजून घेतेस. आय लव्ह यू सो मच. आई, अगं राणी, बोल, बस ना. आई, ते मी काय झालंय बाई? पटकन बोल ना. असा चेहरा करतेस, जीवाला घोर लागतो ग. तू शांत बस इथे. काय झालं? आई, त्याचं काय आहे ना, उद्या जयंतची एक महत्वाची मीटिंग आहे. हा, मग? म्हणून मग आम्हाला आत्ताच निघावं लागेल. अगं पण तू 4 दिवस राहणार होतीस ना? हो आई, मला कळतंय आणि वाईट पण वाटतंय. पण आता तूच मला सांग, मी काय करू? अगं काय करू म्हणजे, जावई बापूंना जाऊ दे ना, म्हणजे त्यांच्या कामाचा खोळंबा व्हायला नको. पण तू राहा. आई, अगं मला नाही करता येणार तसं. मी बोलू का त्यांच्याशी? बोलते. नाही, म्हणजे तू जर जयंतशी बोलायला गेलीस तर तो तुला होच म्हणेल. मग पण मला त्याला एकट्याला जाऊ द्यायचं नाहीये. आणि आई, माझ्याशिवाय जयंतला तिथे करमणार पण नाही. अगं बाई, हा विचार तर माझ्या मनात आलाच नाही. म्हणजे तू इथे असताना त्यांना तिकडे कसं बरं करमेल, नाही का? काय ग आई?
आई जयंत म्हणाले पुढच्या वेळेस ना आम्ही ते जास्त दिवस राहायला येऊ. पुढच्या वेळी ना म्हणजे तोपर्यंत आम्ही काय तर वाट पाहायची. आई हे आता असं बोलून तुम्हाला गिल्ट नको देऊ सा. नाही ग बाळा, मुलींचं हे असंच असतं बघ. सासरी गेल्या की पटकन तिकडच्या होतात. म्हणजे आधी तुला आमच्याशिवाय करमत नव्हतं आणि आता त्यांच्याशिवाय करमत नाही. बरोबर ना? तू चिडवतेस का मला? हो ग राणी, थोडं चिडवतेच आहे मी तुला. पण हे बघ, पुढल्या वेळी काही ऐकणार नाही हं. आलीस की चांगलं 8 दिवस तुला इथेच ठेवून घेणार आहे. हो मी राहणारच आहे. पण आई खरंच थँक्यू, तू मला समजून घेतलंस ना त्यासाठी. तुला माहिती मला ना खूप टेन्शन आलं होतं. हे सगळं मी तुला कसं सांगू त्याचं. अगं राणी, मला तर खूप कौतुक वाटतंय तुझं. तुला नवऱ्याची काळजी आहे, संसाराची काळजी आहे, गुणाची आहे ग माझी पोर. बरं चल, निघायची तयारी करायची असेल ना? सगळ्यांच्या कानावर पण घालूया तू निघते असते. चल. माझं दुकान तू बघणार. छान आहेस की. का रे, हे दुकान कोणाचं आहे? माझं, आरतीचं. माझं मीच बघणार. तुझं बघ जरा. व्यंकी, हे तायडे, ह्यो का आपलं गिराक करायला? अरे मला लागले जरा, हात दुखालाय म्हणून. म्हणून तो मदत करणार मी, आणि माझी मदत नकोशी वाटते तुला. ये, तुझी उंची केवढी, तू बोलतो केवढा, काय ताळमेळ आहे का नाही? तायडे, अजून बी विचार कर. हे समज तो तुला पटवायसाठी करतोय. ए हानेन. आणि तसं बी तो फक्त मला नाही करत मदत, समजानच करतोय. तायडे, तुझ्या अजून बी ध्यानात येत नाही. जिथं धूर दिसतो ना तिथंच आग असते. तुला माहिती आहे ना, माझा जन्म इथलाच आहे. मी लहानाचा मोठा इथंच झालोय. मला इथली समधी लोक कशी आहेत ते माहिती आहे. ए धूर, तुझा जन्म इथला असला तरी तू लहान आहेस ना अजून. तायडे, अजून पण तू जर मला उंचीवरनं चिडवलीस ना तर राग येईल मला. योच फरक आहे तुझ्यात आणि त्याच्यात. त्याला मी काय पण बोलले तरी मनाला नाही लावून घेत तो. जरा शिक त्याच्याकडनं. त्याच्या आयुष्यात एवढ्या अडचणी असताना बी तो बाकी लोकांना मदत करतो. खरंच मनानं किती चांगला आहे व्यंकी. ओटीची सगळी तयारी नीट झालीये ना? हो. नारळ खारका आहेत ना? आहेत आजी. आणि हळकुंडा घेतलंय आजी. आई, मला एक विचारायचं आहे की इतक्या वर्षापासून तुम्ही हे सगळं करताय, तुम्हाला सगळं माहिती आहे, तरी आजींना सगळ्या सूचना द्यायच्या असतात, सगळं विचारायचंच असतं का? अगं काय हरकत आहे, मोठ्या आहेत त्या,
त्यांनी आपल्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिले. घरात मोठे असतात ना, त्यांनी नेहमी वाटतं की छोट्यांना नीट सांगावं, समजवावं. त्यांचं ऐकल्यावर आपलं कुठलंही नुकसान होत नाही. बरं बरोबर. आता हे काय चाललंय? ओटी भरणीचा कार्यक्रम. म्हणजे थांब जरा. आजी आपल्याला न विचारता सगळं काही सांगेल. हं? आई झालं सगळं बघा एकदा. हो हो, ही काय आलीच. जानू बेटा ये. लक्ष्मी, आज आपल्या जानूची ओटी भरली जाते. किती वेगळंच वाटतंय ना. अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. जयंत, याला ओटी भरणं म्हणतात बरं का. लग्न झालेल्या बायकांची अशी ओटी भरली जाते. का तर तिचं घर मुलाबाळांनी भरावं म्हणून, आणि ह्या खारका खोबरं तिला ताकद यावी म्हणून. नाही तर म्हणशील आता हे कशासाठी. वा, खूपच इंटरेस्टिंग आहे सगळं. जयंत, तू वेळात वेळ काढून या पूजेकरता इथे आलास. आमच्या बरोबर वेळ घालवलास. खूप छान वाटलं. बाबा, मला पण खूप मजा आली. खरंच हे 2 दिवस कसे गेले कळलंच नाही मला. कसं कळणार? अरे हे 2 दिवस आम्हाला सगळ्यात जास्त जाणवले आहेत. बिना दिवाळीचं दिवाळं काढलंच आमचं. हे जानू, आमच्या जयंतची नीट काळजी घे. हा, हो बाबा. बाबा चक्क हो म्हणाली. एकही उलट उत्तर नाही. दादा, संतोष, नका रे छळू. आता निघाली आहे ती सासरी. चाललीये म्हणजे काय परदेशी जाणार आहे का? 2 तासा अर्थ चाललीये. काय बायकांसाठी माहेर आणि सासर खूप हळवा विषय असतो. तू मला काही कळत नाही, तुम्ही बोलू नका. गप्प बसा जरा. हो, आम्हाला कोण काय कळत. बरं झालं वीणा, तूच बोललीस ते याला. नाही तर काय. जानू, जावई बापूंची नीट काळजी घे. एकमेकांना समजून सांभाळून संसार करा. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपली जानू खूप समंजस आहे. सगळं छान करणार आहे ती. आणि तुम्ही आधी स्वतःला सावरा बरं. असं हळवं होऊन तिला निरोप देणार आहात का तुम्ही? आजी नमस्कार करते. सुखाने संसार करा बाळांनो, आणि लवकरच गोड बातमी द्या. आता बातमी म्हणजे कोणती बातमी? जयंत, ही बातमी. कळलं का जयंत? का आता हे पण मी सविस्तर सांगू? हा, सासूबाई. आजी, आई मी भावनाताईला भेटून आले.
ताई ताई मी निघतेय. माहितीये मला, आणि म्हणूनच मी रुसलीये तुझ्यावर. मी पण रुसलीये. ताई तू ना आता माझ्यासारखं वागतेस हा? अजिबात नाही. मी योग्य त्या कारणावरनं चिडते. म्हणजे ताई तुला असं म्हणायचंय का की मी सतत चुकीच्या कारणांवरून चिडत असते? हो, नेहमीच. आणि मग मी तुला समजवायला येते, तुझी मनधरणी करायला येते. असं सोडून नाही जात तुला, जशी तू आत्ता चाललीयस. ताई यार सॉरी ना. पण आपण इट्स ओके म्हणायचं असं ठरवलंय ना. ताई ताई अगं एकदा बघ तरी माझ्याकडे, मी काय सांगते ते एकदा ऐकून तरी घे प्लीज. थँक्यू. ताई उद्या जयंतची अर्जंट एक मीटिंग आहे जी त्याला अटेंड करावीच लागणार आहे, म्हणून आम्ही निघतोय. पण मग त्यांना जाऊ दे ना मावशी, तू थांब. बरोबर. ताई अगं मी खरंच थांबले असते, पण अगं जयंतला ना खूप कमी दिवसात माझी सवय झाली आहे, त्यामुळे त्याला एकट्याला घरी नाही करमणार माझ्याशिवाय. म्हणजे मी जर त्याला कन्व्हिन्स केलं ना तर तो मला थांब म्हणेलही, पण ताई मलाच तसं करायचं नाहीये. जानू, माझ्या हे लक्षातच नाही आलं. सॉरी. आनंदी, आता आपल्याला जानू मावशीला सॉरी म्हणायचंय. मला अजूनही वाटतं की तिने इथे राहावं. आनंदी बाळा, अगं तुझ्या जयंत काकाला ऑफिसमध्ये काम आहे ना, म्हणून आम्हाला जावं लागतंय. पण मी पुढच्या वेळेस जेव्हा येईन ना तेव्हा खूप दिवस इथे थांबे. पिंकी प्रॉमिस. एकदम पिंकी प्रॉमिस. ताई मी पुढच्या वेळेस जेव्हा येईन तेव्हा खरंच खूप दिवस थांबेन इथे. आणि हो, त्या सिद्धूनी जर तुला त्रास दिला ना तर मला एक फोन कर. उगाच त्रास सहन करत बसू नकोस हा. आणि डोंट वरी, मी काहीही करणार नाही. आपण ना जयंतला सांगूया, तो त्याचा व्यवस्थित बंदोबस्त करेल. आणि अशा गोष्टी मला सांगत जा गं. हो जानू, तू काळजी घे आता. बरं मी निघते आता, जयंत पण बाहेर वाट बघतोय. हेचा आई बाबा, आय एम रिअली सॉरी. आम्हाला असं घाईत जावं लागतंय. म्हणजे माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांचा पण मूड ऑफ झाला असेल ना. जैन काहीतरीच काय, सॉरी बोलायची काय गरज आहे? हे बघ, काम महत्वाचं. अरे आणि आपल्या भेटीगाठी काय होतच राहतील. नक्कीच बाबा. जानू, यावेळी ठीक आहे हा, पण पुढच्या वेळी जर वेळ काढून आली नाहीस ना तर बोलणार नाही मी तुझ्याशी. नेक्स्ट टाइम तू म्हणशील ना तितके दिवस थांबे. म्हणजे पुन्हा खर्च. नाही येऊ.
थँक्यू दादा. इकडे ये. तू इकडे काय करतोयस आणि एवढा धावत पळत का आलास? काय आहे यात? बघू. रव्याचे लाडू. जयंत, हे बघ, दादा रव्याचे लाडू घेऊन आलाय. आईने केले असतील, बहुतेक द्यायला विसरली असेल. पण वेंकी दादाला माहिती आहे ना, मला रव्याचे लाडू खूप आवडतात. थँक्यू सो मच दादा. थँक्यू सो मच. मी आता पुढच्या वेळेस येईन ना, तेव्हा आपण आईला असे लाडू परत बनवायला सांगू आणि खूप बनवायला सांगू. बाहेर येऊ. जयंत, एक मिनिट. हे केल्यावर तुला माझी आठवण येईल. मी पुढच्या वेळेस येईन ना, तेव्हा खूप दिवस राहीन. तोपर्यंत तू तुझी आणि आई बाबांची काळजी घे. गेल्यावर फोन करू. पण दादा, तू कसं बोलणार फोनवर? व्हिडिओ कॉल करू? चालेल, गेल्यावर व्हिडिओ कॉल करेन, नक्की करेन. तू काळजी घे. येते. कुठे राहिला असेल हा? तरी ह्यांनी सांगितलं होतं लवकर घरी. विश्वा, 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 अरे इथे कसं आला? विश्वा, 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 हे मा, विश्वा, हे विश्वा. डोळे उघड, उठ ना. उठ, उठ. इथे कसं आला? इथे कसं आला? पुरा दारू प्यायला असतं. बरं चल, आपण आज जाऊ घरात.
चला. यार याचा काय करू आता? ऍक्च्युली राहू दे यार, आज जाऊन बघाय ना काय करायचंय ते. सिद्धू, 2 सिम कार्ड. अरे यार काय हुशार आहे यार सिद्धू. काय करायचं तुझं? म्हणजे एक सिम कार्ड सिद्धूसाठी आणि दुसरं मिस्टर गाडे पाटलांसाठी. स्मार्ट. चला आता लंगड्याची ऍक्टिंग. किती वेळ झाला सिद्धू अजून घरी नाही आला. त्याला सांगितलं होतं लवकर घरी ये. अगं पोटात कावळे ओरडायला लागलेत आणि अजून याचा पत्ता नाही. येईल रे तो. कप